नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आरटीआय ॲडमिशन 25-26 साठी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ वाढवण्यात आली होती आणि आता 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदत या ठिकाणी देण्यात आली होती। आरटीआय ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा ही अपडेट आली होती। आता यानंतर सर्व पालकांना या ठिकाणी अपेक्षा लागलेली आहे लॉटरी म्हणजे निकाल कधी लागणार आहे, जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती कधी लागणार आहे, आता ती लिस्ट कधी लागणार आहे, कुठे तुम्हाला पाहता येणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला आरटी संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी आपल्या चॅनलवरती भेटत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सो फायनली मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आजची लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आलेला आहे। पुढारी वृत्त सेवामध्ये ही 10 तारखेची न्यूज आहे। यामध्ये दिलेलं आहे आरटीई प्रवेश प्रक्रिया मे महिन्यापर्यंत संपवा। म्हणजे या ठिकाणी बाल हक्क आयोगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने निर्देश दिलेले आहे की जे आरटीई प्रवेश प्रक्रिया आहे, जी लॉटरीचे जे काही प्रोसेस आहे तर ती पूर्ण मे महिन्यापर्यंत संपून टाकायची आहे, म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नुकसान होणार नाही आहे। जूनमध्ये त्यांना लगेच पहिलीमध्ये प्रवेश या ठिकाणी देण्यात येईल। ज्या बालकांचा या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांना लगेच प्रवेश या ठिकाणी दिले जाईल। अशा पद्धतीने पूर्ण या ठिकाणी सविस्तर जी न्यूज आहे तर ती आपण बघून घेऊयात। जसं की आरटीई अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळेतील 25% मोफत शिक्षणाच्या जागांसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत होणारा उशिरा आणि त्यामुळे रिक्त राहणाऱ्या हजारो जागा आणि त्यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान या संदर्भात बाल हक्क आयोगाकडे तक्रारी आल्यानंतर आरटीई प्रवेश प्रक्रिया मे महिन्यापर्यंत संपवण्याचे निर्देश बाल हक्क आयोगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाला दिले आहेत। म्हणजे या ठिकाणी जे आहेत पूर्ण प्रोसेस आहे तर ती मे महिन्यामध्ये संपून टाकायची, अशा पद्धतीने जे आहेत जे निर्देश बाल हक्क आयोगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाला या ठिकाणी दिलेले आहेत, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होणार नाहीये। शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षासाठी पार पडणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया आहे तर ती 2025 मे पर्यंत जे आहे संपवण्याची मागणी या ठिकाणी शिक्षण विभागाने व बाल हक्क आयोगाने महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाने नितीन दळवी यांनी केलेली आहे आणि विक्रम माने यांच्या मार्फत नोटीससह पाठवली आहेत। प्रवेश प्रक्रिया मे 2025 पर्यंत संपवली नाही तर दरवर्षीप्रमाणे हजारो जागा रिकामा राहिल्या तर तेवढ्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा हक्क डावला जाईल, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे। या नोटीसची दखल घेत महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाने प्राथमिक संचालकांना पत्र पाठवून सन 2025-26 आरटीई प्रवेश प्रक्रिया मे 2025 पर्यंत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश बाल हक्क आयोगाने या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दरवर्षी जे आहेत प्रोसेस जे आहे लेट होण्यामुळे काय होतं आहे की विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे। जे शाळेमध्ये रिक्त जागा आहे तेवढी भरली जात नाही, रिकाम्या जागा असंच वाया जातात। म्हणून या ठिकाणी शासनाने निर्णय घेतलेला आहे की यावर्षी मेपर्यंतच पूर्ण प्रोसेस या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे। जसं की गतवर्षी म्हणजे मागच्या वर्षी तब्बल 11,821 जागा राहिल्या होत्या, त्यामध्ये जे आहेत बऱ्याच जागा या ठिकाणी रिक्त राहिल्या होत्या। म्हणून आयोगाने या ठिकाणी निर्णय घेतला आहे की मेपर्यंत पूर्ण प्रोसेस संपवायची आहे। आता यानंतर विशेष म्हणजे सर्व पालकांच्या या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे की पहिली सोडत जे लॉटरी आहे, पहिलं रिझल्ट जे आहे, पहिली सिलेक्शन लिस्ट जे आहे तर ते कधी लागलेले आहे तर ते सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। जसं की दरम्यान सन 2025-26 या वर्षासाठी 1,09,000 जागांसाठी तब्बल 3 लाखाहून अधिक अर्ज दाखल झालेले आहेत। या संदर्भातली सोडत सोमवारी होणार आहे। सोडत वेळेत पूर्ण करावी आणि लवकर प्रवेश संपवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाच्या नितीन दळवी यांनी केलेली आहे। म्हणजे अशा पद्धतीने पहिली सोडत जी आहे ते या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की सोमवारी सोडत होणार आहे। तो हा सोमवार कोणता आहे किंवा डेट वगैरे या ठिकाणी मेन्शन केलेली आहे। कदाचित ही 10 तारखेचं अपडेट आहे, म्हणजे आज सोमवार आहे। आज जर झालं तर होऊ शकतं किंवा पुढच्या सोमवारी या ठिकाणी पहिली सोडत जाहीर करण्यात येईल किंवा या ठिकाणी परत काही लेटेस्ट अपडेट आली तर मी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा क्रॅम करेल। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। अजून या ठिकाणी तुम्हाला लिस्ट लागल्यानंतर लॉटरी रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल। ज्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्यांना मोबाईलवरती जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे फॉर्म भरताना त्यावेळेस त्याच्यावर SMS येईल, तुमची पालकांची निवड या शाळेत झालेली आहे अशा पद्धतीनं। आणि जर मेसेज नाही आला तर तुम्ही सरळ आरटीची ऑफिशियल वेबसाईटवरती तुमच्या विद्यार्थ्याचं लॉग इन करून तिथं बघू शकता किंवा या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती येऊन जे आहेत तुम्ही विद्यार्थ्याचं या ठिकाणी लॉग इन करूनही बघू शकता किंवा खाली आल्यानंतर या ठिकाणी सरळ यादी दिलेली असते, सिलेक्टेड मूळ निवड यादी म्हणून यावरती तुम्ही ऑप्शन क्लिक केला, या ठिकाणी इयर वगैरे सिलेक्ट केला, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केला आणि लॉटरी राऊंड तुमचं कोणता आहे ते सिलेक्ट केला की जिथं या ठिकाणी पहिल्या राऊंडची जी आहे सिलेक्शन लिस्ट तुम्हाला दिसून जाईल। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पालकाची निवड यादी सुद्धा या ठिकाणी बघू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।